या सगळ्या मुद्द्यावर दोन कुटुंबांनी एकत्रित येऊन चर्चा करावी, संवाद साधावा. कायदे कडक आहे, शिक्षा तर होईलच, पण कुठंतरी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे, असं मत लोकप्रतिनिधींकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय. सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. जळगावमधली ही घटना आणि यातच नवविवाहितेनं अवघ्या 4 महिन्यातच आपलं जीवन संपवलेलं आहे. अतिशय दुर्दैवी असा हा सगळा प्रकार. वैष्णवी हगवण्याचं प्रकरण महाराष्ट्रात ताजं असतानाच याखेरीज इतरही घटना या ताज्या असतानाच यात भर पडताना दिसते. हे दुर्दैव आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता रोहिणी खडसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणीताई, काय म्हणावं या सगळ्या घटनेला? जळगावमध्ये गेले अनेक वर्ष खरं तर तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही प्रतिनिधित्व करताय जळगावचं, पण ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. जी घटना घडलेली आहे ती निश्चितच दुर्दैवी घटना आहे आणि लग्न झाल्यानंतर 4च महिन्याच्या आत विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जी काल समोर आली आहे. त्याच्या माहेरच्या लोकांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळं ऐकताना खरंच वेदना होत आहेत की अजूनही लग्न झाल्यानंतर महिलांचा छळ हा समाजामध्ये होतोच आहे. जनजागृती करणं ह्या सगळ्या प्रकारामध्ये खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि एखादा बाप आपल्या पोटचा गोळा जेव्हा समोरच्या घरात देतो लग्न करून, तेव्हा त्या मुलीची जीवापार काळजी करणं हे सासरच्या लोकांचं कर्तव्य असतानाही अशा घटना आजही समाजामध्ये होत आहेत. आपण समाज म्हणून या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि खरं गरजेचं आहे आता. अगदी रोहिणीताई, या सगळ्या मुद्द्यावर काही वेळापूर्वी आपण रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी जेव्हा संवाद साधत होतो तेव्हा रुपालीताईंनी फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं आहे की अशी प्रकरणं घडतात, मग कायदे कठोर करण्यासंदर्भात चर्चा होते, किंबहुना कायद्याच्या दृष्टिकोनातून शिक्षा होते, ही अटक होते, सगळं काही होतं. पण या सगळ्या प्रकारांना कुठंतरी जर आळा घालायचा असेल तर मात्र मानसिकता बदलणं हे नितांत गरजेचं आहे आणि याकरता आता पुढे येऊन प्रयत्न करायला हवे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आजही दुर्दैवच म्हणावं लागेल की अजूनही अशा मानसिकतेची लोक समाजामध्ये आहेच की जे महिलेला महिला म्हणून जो सन्मान देणं गरजेचं आहे तो देऊ शकत नाही. तिचा अपमान करणं, तिला मारहाण करणं, तिची छळवणूक करणं, तिला त्रास देणं आणि ती तिच्या माहेरच्या लोकांकडनं पैशांची अपेक्षा करून तिने हे केलं पाहिजे, ह्या अशाही विकृत मानसिकतेची लोक आजही समाजात आहे. हे दुर्दैवच आहे. ती मानसिकता बदलणं गरजेचं आहेच आणि हे संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे की जेवढं तुमचं स्वतःचं मुलगा म्हणून अस्तित्व आहे तेवढंच अस्तित्व हे त्या मुलीचं देखील आहे. आज ती तिचं संपूर्ण कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये ती लहानाची मोठी झाली, ते कुटुंब सोडून तुमच्या घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिच्या त्या बलिदानाचा, तिचा त्या त्यागाचा या सासरच्या लोकांनी सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे. ती तिच्या माहेरचं प्रेम सोडून तुमच्यावरती विश्वास ठेवून जेव्हा तुमच्या घरात येते तेव्हा तुमच्या मुला एवढाच सन्मान तिला देणं गरजेचं आहेच. पण विकृत मानसिकता आहे समाजामधली, विकृत मानसिकता लवकर बदलणंही गरजेचं आहे आणि त्यासाठी मुलांमध्ये ते संस्कार रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. आजही आपण बघतो मुलगा आणि मुलीमध्ये शिक्षणामध्ये असेल किंवा वागणुकी वर्तणुकीमध्येही अनेक आपल्याला तफावत बघायला मिळते. मुलगा म्हणून त्याच्या सगळ्या चुका पाठीशी घातल्या जातात, पण कुठलीही गोष्ट झाली तर मुलीला आजही शंकेच्या याच्यामध्ये बघितलं जातील किंवा तिलाच प्रश्न विचारले जातात. ही मानसिकता आहे आणि ही विकृतच मानसिकता लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे ती बदलणं नक्कीच आवश्यक आहे आणि समाजामध्ये ते अत्यंत गरजेचं आहे. अगदी रोहिणीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.